हा मोदींचा पराभव आहे का त्याच्याकडे कशा रीतीने बघता येतं ज्या पद्धतीने ते सांगतायत की शेतकऱ्यांसाठी पशुपालकांसाठी आणि मच्छीमारांसाठी आम्ही कुणाशीही विरोध घ्यायला तयार आहे, आम्ही याच्याबाबत कुठलीही तडजोड करणार नाही, खरं नेमकं काय आहे ते कशामुळे? एक लक्षात घेतलं पाहिजे की पंतप्रधान नेहरूंपासून ते मनमोहन सिंगपर्यंत कुठल्याही पंतप्रधानाने बाहेरच्या देशामध्ये जे भारतीय नागरिक होते त्यांना एकत्र केलं नाही किंवा त्यांना ॲड्रेसही केलं नाही, म्हणजे त्यांच्यासमोर भाषणही केलं नाही. जगामधल्या अनेक देश आहेत की ज्यांची लोकसंख्या वाढत नाही आहे, हे आपण त्या ठिकाणी पाहतो आहोत. या सगळ्या देशांमध्ये एक भीती निर्माण झालेली आहे आणि ती भीती ही आहे की मोदी जे राजकारण करतात आहेत की ज्या देशामध्ये जायचं त्या देशातल्या भारतीयांना पहिल्यांदा एकत्र करायचं, त्यांच्यासमोर भाषण द्यायचं, यातून एक भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे की ही जी भारतीय जनसंख्या बाहेर आहे ही उद्या आपल्या राजकारणामध्ये शिरकाव करायला लागली की जी आतापर्यंत करत नाही आहे. शिरकाव करत नाही आहेत. यांनी जर शिरकाव सुरुवात केला तर आपल्या इथली परिस्थिती त्या ठिकाणी बदलू शकते आणि ती म्हणजे स्थानिक माणूस जो आज राज्य करतोय तो राज्यकर्ता राहणार नाही, तर हा बाहेरून आलेला माणूस म्हणजे इमिग्रंट ज्याला आपण म्हणतो तो आपल्यावरती राज्य करेल, ही भीती त्याच्या मनामध्ये बसलेली आहे. मोदींनी ज्यावेळेस पहिल्यांदाच कार्यक्रम घेतला त्याच वेळेस आम्ही असं म्हणालो होतो की ही प्रथा चुकीची आहे. भारतीयांना भेटणं हा एक वेगळा आहे, पण त्यांची जनसभा घेणं हे असताना वेगळं अशी असणारी परिस्थिती आहे आणि त्याचा परिणाम आपण असताना सिंदूरमध्ये सुद्धा बघितला की एकही देश आपल्याबरोबर उभा राहिला नाही अशी असणारी परिस्थिती आहे. दुसऱ्या बाजूस रशियासारखा मित्र हा सुद्धा आपण गमावून बसलेलो आहोत अशी परिस्थिती आहे. रशियाचं तेल आपण असताना विकतोय आणि त्यातून रशियाला निधी मिळतोय, याच्याबद्दल दुमत नाही, पण भारताला सुद्धा फायदा होतोय. भारतीय जनता पक्ष आणि नरेंद्र मोदी यांची भाषा जर आपण बघितली तर आम्ही रशियावरती उपकार करतोय अशी असणारी परिस्थिती आहे. आणि म्हणून सिंदूरचं झाल्यानंतर रशियाने ताबडतोब आम्ही पाकिस्तानला मदत करू आणि त्यांचा लोखंडी कारखाना जो बंद पडला होता 20 वर्ष त्याच्यामध्ये 20,000 कोटी गुंतवून चालू करून दिला अशी असणारी परिस्थिती आहे. जनतेने एक लक्षात घेतलं पाहिजे की देव कुठलाही माणूस सोडणार नाही. त्याच्यामुळे असणारं जे देवाच्या नावाने राजकारण चाललेलं आहे त्याला कुठेतरी आळा घाला.
त्याला आळा घातला नाहीत तर तुम्ही भारताला धोक्यात आणलेलं आहे एवढं लक्षात घ्या. आता मोदी असल्यामुळे टॅरिफ लागलेला आहे. जेवढा माल जाईल तेवढा. आता अमेरिकेबरोबर आपला असणारा व्यवहार जो आहे तो $190 बिलियन व्यवहार आहे. या $190 बिलियन मध्ये $60 बिलियन हे फक्त टेक्स्टाईलशी संबंधित आहे. आपला माल स्वस्त होता म्हणून सोलापूरची चादर असेल, सोलापूरचा टावेल असेल, हा सगळा अमेरिकेत गेला. हा जो टॅरिफ 70% लावण्यात आलेला आहे, 70 आहे, 50% टॅरिफ आहे आणि 20% तुम्ही रशियाबरोबर व्यवहार करताय म्हणून अजून पेनल्टी आहे, म्हणजे 70% आहे. आता ही 70%च्या जोरावरती सोलापुरी चादर, सोलापुरी टावेल आता विकल्या जाणार नाहीत अशी असणारी परिस्थिती आहे आणि बेरोजगारी या सेक्टरमध्ये वाढण्याची प्रचंड मोठ्या प्रमाणात शक्यता आहे. दुसरं असं आहे त्याच्यामध्ये की तुम्ही डॉलर कमवू शकला नाहीत तर जे रशियाकडून आपण असणारं तेल घेतोय त्याचे पैसे भरता येणार नाहीत. आणि ते पैसे भरता येणार नाहीत म्हणून बाजारातून डॉलर विकत घ्यावी लागेल. आणि बाजारातून डॉलर विकत घेताना या म्हणजे देशाच्या नाण्यामध्ये फरक पडणार आहे. कारण शेवटी भारतीय नाणंच आपण घेणार आणि ते डॉलर खरेदी करण्यासाठी वापरणार. त्याच्यामुळे असणारा आर्थिक अडचण ही प्रचंड मोठ्या प्रमाणात आलेली आहे. पण त्याच्यापेक्षा वाईट गोष्ट आहे, तुमच्या सगळ्या चॅनलवाल्यांच्या मालकांना मी सांगतोय की माझा शब्द तुम्ही असणारा गाळू नका. आणि तो म्हणजे हे मोदींचं राजकारण म्हणजे गांडूगिरीचं राजकारण आहे. सिंदूरमध्ये तुम्हाला जग जे तुम्हाला असणारा विळखा घालायला निघालेला आहे पाकिस्तानमार्फत. इंदिरा गांधीने जसे एक पाकिस्तानचे 2 पाकिस्तान केले, एक बांगलादेश केला आणि एक पाकिस्तान केला, तशा रीतीने आत्ताच्या असणाऱ्या कालावधीमध्ये तुम्ही त्यांचा असणारा अख्खं एअर डिफेन्स संपवलं होतं. अजून 4 दिवस लढाई सुरुवात झाली असती तर एक पाकिस्तानचं 5 पाकिस्तान झाले असते. आणि 5 पाकिस्तान झाले असते तर आज जो भारताला घेरण्याचा भाग सगळ्यांचा जो झाला आहे, अमेरिका असेल ते घेरते, इंग्लंड आहे ते घेरते, जर्मनी आहे तेच घेरते, रशिया आहे तेच करते, आखाती देशातले जेवढी लोक आहेत तेवढी तुम्हाला असणारा घेरायला निघालेली आहेत आणि पाकिस्तानला ताकद देण्यासाठी निघालेले आहेत. तो तुम्ही संपवू शकत शकला असतात. पण मोदींच्या डरपोक राजकारणामुळे तुम्ही आता बघितलं आहे की ट्रम्पनी बंदिस्त आम्हीच घातली आणि मोदीची एवढी ताकद नाही की हा खोटं बोलतोय हे पार्लमेंटमध्ये सांगण्याची ही ताकदही राहिली नाही. अशी असणारी परिस्थिती आहे. ती परिस्थिती देशाला धोक्यात आणलेली आहे. हा सगळ्यात मोठा भाग आहे. दुर्दैवाने म्हणेन की इथला विरोधी पक्ष कुठलाही असो तो त्याला लखवा मारलेला आहे आणि लखवा मारला असल्यामुळे भारताला घेरण्याच्या भूमिकेमध्ये जग असताना कोणामुळे तर नरेंद्र मोदी एकट्यामुळे. जनतेला माझं आव्हान राहणार आहे की व्यक्ती की देश
हा आता प्रश्न त्या ठिकाणी उपस्थित राहिलेला आहे. या घेरण्यापासून जर वाचवायचं असेल तर यापुढे नरेंद्र मोदींच्या पक्षाला सत्तेवरती येऊ देता कामा नये हे लक्षात घ्या. उद्या तो 1000चे 10,000 सुद्धा वाटेल. आज तो कंट्री लिकर वाटतोय, उद्या तो असणारा स्कॉचच्या बॉटलही वाटेल. त्याला बळी पडलात तर देशाला बळी कराल हे लक्षात घ्या. जेवढं समजावून सांगण्याचं तेवढं आम्ही समजावून सांगतो आहोत. शेवटी आता देशवासी हा मतदार आहे, तो शानपणाने वागेल की दारुड्यासारखा वागेल हे त्यांनीच ठरवायचं आहे. तुम्हाला वाचवायचा देश आहे आणि कोणापासून वाचवायचं आहे तर नरेंद्र मोदीपासून वाचवायचं आहे आणि त्याच्या पक्षापासून वाचवायचं आहे. त्याला घालून टाका. 140 कोटीमध्ये कोणतरी पुढे येऊन या देशाला चालवू शकतो. ही ताकद आहे, हिम्मत आहे. याच्यावरती विश्वास ठेवा. विरोधी पक्ष पुढच्या महिन्यात ते निवृत्त होतील अशी चर्चा आहे. नरेंद्र मोदी किंवा संघाचं पण चाललंय असं काय वाटतं? म्हणजे खरंच व्हावं, निवृत्त होतील? ते निवृत्त झाले तर अधिक चांगलं आहे. मी असं म्हणेन की देशाला घेरण्याचा भाग जो चाललाय तो थांबेल. देशात आर्थिक दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर आहे का? पूर्णपणे उंबरठ्यावरती आहे. चौथा नंबर आला, 5वा नंबर आला आर्थिक. ते प्रश्न असा आहे की तुमची आज जनसंख्या आहे. जनसंख्या असल्यामुळे तुमची उलाढाल आहे. जगामधला असणारा लोकसंख्या कमी होत चाललेली आहे, त्याच्यामुळे त्यांची उलाढाल कमी आहे. आता ह्या उलाढालीवरती आपण 4थ्या नंबरवरती आलेलो आहोत. का तर बाजारामध्ये इतर देशांकडे 10 माणसं असतील तर आपल्या बाजारपेठेमध्ये विकत घेणारा 200 माणसं आहेत. त्याच्यामुळे आपण असणारा वरती आलोत अशी असणारी परिस्थिती आहे. पण प्रत्यक्षात आपण दिवाळखोरीच्या उंबरट्यावरती आहोत अशी परिस्थिती आहे. देशातील विरोधी पक्ष जवळपास सगळा संपवलाय, सगळ्या सामदाम दंडभेद वापरून. कुठं तर सगळ्यांनी जे स्ट्रॉंग नेते आहेत तुमच्यासारखी त्यांनी एकत्र येण्याची गरज आहे. युगो प्रॉब्लेम प्रत्येकाचा येतोय, त्यामुळे जागा वाटत आम्ही असणारं याच्यामध्ये इगो प्रॉब्लेम म्हणण्यापेक्षा नागडं होण्याची ताकद आहे का? राहुल गांधीमध्ये आहे का? शरद पवारांमध्ये आहे का? त्याच्यानंतर अखिलेशमध्ये आहे का? मी नागडं याच्यासाठी म्हणतोय की मोदी आज काय म्हणतोय, तू चोर आहेस. त्याने येऊन म्हणाला लोकांना मी चोर आहे, चोरी केलेली आहे. लोक काय शिक्षा देतील ते देतील, मोदी तू का बस. ही हिंमत असली पाहिजे म्हणून म्हटलं नागडं होण्याची हिंमत असली पाहिजे. काल त्यांची बैठक महाविकास आघाडीची बैठक 15 दिवस थांबा, नवीन बातमी त्याच्यामधली तुम्हाला येऊन जाईल. तुमचा रोल काय राहणार यामध्ये? 15 दिवसात थांबा ना जरा, 15 दिवस थांबा, तुम्हाला दिसेल काय होणार आहे ते. म्हणजे इंडिया आघाडी पर्याय पुढे आणेल का? इंडिया आघाडी राहुल गांधींना ज्या पद्धतीने भाषण इंडिया आघाडीमध्ये फूट पडणार का? इंडिया आघाडीत ते माझं म्हणणं आहे राजकारणामधलाच बदल आहे, त्याच्यामुळे 15 दिवस थांबा. काय शरद पवार परत पवार हा असणारा पूर्णपणे शरद पवार हे पूर्णपणे बीजेपीचे हस्तक आहेत. त्याच्यातून कधीही बाहेर पडू शकत नाही. त्याच्यामुळे असणारं देश पातळीवरती माणसं खेळणारी वेगळी आहेत, तुमच्यासमोर असणारी माणसं वेगळी आहेत. उद्धव ठाकरे ते मी कोणाच्या व्यक्तिगत नाव घेऊन सांगत नाही त्याच्यामध्ये, पण जी माणसं आहेत ती माणसं खेळणारी वेगळी आहेत आणि तुमच्या समोर येणारी वेगळी आहेत एवढंच फक्त म्हणेन. त्याचं काही बाहेरच पडत नाही आहे का राजीनामा द्यावा लागतो. हे आम्हालाही काही कळलेलं नाही का राजीनामा झाला तो. काहीतरी वेगळं अजिबात काहीच कळलं नाही आहे. ते नोटा सापडलेल्या न्यायाधीशाचे याचिका फेटाळून लावलेली आहे आणि की हा वियोग चालणार
सुप्रीम कोर्ट जरा फार चांगल्या रीतीनं निर्णय द्यायला लागले असं वाटते. आणि या सुप्रीम कोर्टाकडून शिवसेना आणि राष्ट्रवादी या फुटीचा निर्णय येईल चांगल्या पद्धतीने करा. बाबा एक लक्षात घ्या की कुठलाही सुप्रीम कोर्टाचा निर्णय त्यांनी बदललाय असं कुठं तुम्ही ऐकले का? म्हणजे एकदा निर्णय झाला की रिव्ह्यू पिटिशन होता. बरोबर आहे. रिव्ह्यू पिटिशन नंतर तुम्हाला असं अजून एक पिटिशन करता येतं. सुप्रीम कोर्टाच्या इतिहासामध्ये एकदाच त्यांनी असणारं जस्टिस माजी न्यायाधीश पाटील म्हणून आपले इथे होते हायकोर्टामध्ये, त्यांच्या एका ह्याच्यावरती फक्त रिव्ह्यू झाला नाही तर अजिबात रिव्ह्यू कुठं झालेला नाही. त्यांनी असं म्हटलं की आम्ही निर्णय तो दिलेला आहे तो योग्य आहे, बरोबर आहे आणि आम्हाला बदलण्याची गरज वाटत नाही असं त्यांनी अनेक रिव्ह्यू पिटिशनमध्ये म्हटलेलं आहे. आता या दोन्ही गोष्टींमध्ये त्यांनी निर्णय दिलेला आहे. आता तो इतिहास जर बघितला तर सुप्रीम कोर्ट आपला निर्णय बदलत नाही. आता या दोन केसमध्ये बदलतात का ते आपण बघू. तांत्रिक दृष्ट्या शक्य नाही. ते एकदा निर्णय तुम्ही दिलात की बा सिम्बॉल आणि पक्ष यांचा आहे. निवडणूक आयोगाने तो निर्णय दिला. सुप्रीम कोर्टाने ते नाही, तो आता सुप्रीम कोर्टाकडे गेलेला आहे. बरोबर आहे. निवडणूक आयोगाने दिलेला निकाल आहे. आता निवडणूक आयोगाकडे पाठवलं कोणी? कोर्टानेच पाठवलं. एवढं तुम्ही तपासा ना आमच्याकडे घेऊन या. तो निर्णय सुद्धा सुप्रीम कोर्टाच्या वतीनेच निर्णय आहे. त्याच्यामुळे एका बाजूने त्यांचाच निर्णय आहे तो. म्हणजे ठाकरेंना त्यांचा पक्ष किंवा शरद पवारांना त्यांचा पक्ष परत मिळू शकेल असं वाटतंय. मूळ पक्ष एक इलेक्शन होऊन गेला, त्याच्यामधलं सर्व मतदान होऊन गेलंय. त्या मतदानामध्ये एकनाथ शिंदेच्या बाजूने अधिक मतदान झालंय आणि अजित पवारांच्या बाजूने अधिक मतदान झालेलं आहे. शेवटी कसं आहे की लोकशाहीमध्ये जनमानस हा त्याच्यातला महत्त्वाचा आहे. लोकसभेला ही परिस्थिती जरा वेगळी होती. म्हणजे शरद पवारांना अधिक मतदान झालं होतं, उद्धव ठाकरेंना अधिक झालं होतं. हो विधानसभेला उलट. हो, त्यांना त्या पक्षाला मिळालेलं मतदान आहे, या पक्षाला मिळालेलं मतदान नाही. एक लक्षात घ्या. या सिम्बॉलला मिळालेलं मतदान हे धनुष्यबाण आणि घड्याळ या दोघांचं मतदान जे आहे हे काउंट केल्या जाणार. त्याच्यामुळे हा निर्णय माझ्या दृष्टीने कोर्ट बदलेल असं मला वाटत नाही. दोन ठाकरे एकत्र येण्याने काय फरक पडेल वाटते? राज ठाकरे उद्धव ठाकरे मला फार नाही वाटत. आरपीआय येईल का एकत्र? कोण राहिले शिल्लक? मला सांगा. शिल्लक कोण राहिले? शिल्लक कोण राहिले मला सांगा ना. मी तुम्हाला प्रश्न विचारतो. मला नावं, माझं म्हणणं असं आहे तुम्ही मला नावं द्या की हे शिल्लक राहिलेले आरपीआय, त्यांना देऊन असताना घेतो ना एकाला. आठवले मंत्री आहेत राज्यात, ते बीजेपीचे आहेत, ते आरपीआयचे नाही आहेत. त्याच्यामुळे तुम्ही आम्हाला बीजेपी बरोबर जाण्याचा सल्ला देऊ नका. एकनाथ शिंदेचे मुंबई हायकोर्टामध्ये आरती साठे या भाजपच्या गेल्या वर्षी प्रवक्त्या होत्या आणि आता त्या न्यायमूर्ती झालेल्या आहेत. थेट ह्या ज्या अपॉइंटमेंट्स आहेत या अपॉइंटमेंटमध्ये त्या संघाच्या सदस्य आहेत का हे मला माहीत नाही आहे. त्या जर कदाचित संघाच्या सदस्य मला आहेत असं जर माहिती मिळाली तर मग मी कॉमेंट करेन, त्याच्याशिवाय नाही. ओबीसी आरक्षण जे आहे एक लक्षात घ्या की
राजकीय पक्ष हे ज्याला आपल्याला म्हणता येईल की इलेक्शन कमिशननी मान्यता केलेले पक्ष आहेत. त्याच्यामुळे राजकारण आणि राजकीय पक्ष हा अविभाजित अंग आहे. त्याच्यापैकी एका कोणाला तरी ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये समावेश झाला, एक्झिक्युटिव्हमध्ये किंवा ज्युडिशरीमध्ये, तो राजकारणामध्ये आहे म्हणून त्याला विरोध करणं हे मी गैर आहे असं त्या ठिकाणी मानतो. कारण यापूर्वी अशा झालेल्या आहेत नेमणुका. म्हणजे अशा झालेल्या आहेत नेमणुका. आणि तुम्ही ठीक आहे, मतभेद राजकीय असतात, पण राजकीय मतभेद जरी असले तरी उद्या मला सर राजकीय क्षेत्र सोडून मला सर ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये जायचं आहे आणि मी त्यांच्या सगळ्या क्वालिफिकेशन अमुक तमुक ह्या फुलफिल करून जर गेलो तर हे बंधन असता कामा नये. मी राजकारणामध्ये होतो म्हणून मला नाही, अजिबात नाही. माझ्याकडे एक मतदानही नाही आहे. तसं झालं तर ते मला अजून रिटायर व्हायचं नाही. सर, मनोज जरांगे परत एकदा ह्याला निघालेले आहेत मुंबईला आरक्षणाच्या लढ्यासाठी. मनोज जरांगे तिकडे निघाले, तिकडे ओबीसी नेते लक्ष्मण हाके ज्या पद्धतीचा संघर्ष समाजात पसरत चाललाय, जातीय विष, हे काय होणार आहे? एक तर जरांगेंची भूमिका योग्य आहे का हाकेंची भूमिका योग्य आहे का? काय नेमकं कायदा काय सांगतो? ते आता दोघंही लीडर आहेत पण मासलेस आहेत. त्याच्यामुळे मास उभा करण्याचा दोघांचा प्रयत्न चाललेला आहे. आरक्षणाविषयीच नाही, आरक्षणाविषयी नाही आहे. ओबीसी आरक्षण जे आहे ते ओबीसी आरक्षण लागू झालं ना. नाही, पण हाके त्याच्यामुळे आता हाकेंना भांडण्याचा अधिकार राहिलेलाच नाही. हाके म्हणतायत की ओबीसी आरक्षण जे आहे राज्यातलं ते फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजितदादांनी संपवलंय महाराष्ट्रातलं, असं म्हणतायत ते. म्हणजे कुणबीला जे दिलं त्यातून ते आरक्षण ओबीसी संपवलं असं म्हणतायत ते. कुणबी प्रमाणपत्र हजारो वाटली असं ते दावा आहे. असे ती वाटली गेली एकनाथ शिंदेच्या कालावधीमध्ये, ते आहे. त्याला कुठल्याही ह्याला अजून मान्यता मिळाली, म्हणजे व्हॅलिडिटी झालेली आहे असं मला कुठेच अजून आढळलेलं नाही. त्याच्यामुळे ओबीसीने असं वाटत असेल की आपल्या आरक्षणावरती गदा घालते, तर ओबीसीने राजकीय झालं पाहिजे आणि ओबीसीने ही भूमिका घेतली पाहिजे मग की आम्ही ओबीसी शिवाय इतर कोणालाच मतदान करणार नाही. उमेदवार हा ओबीसी असेल त्यालाच आम्ही मतदान करू. हाकेने ही भूमिका घ्यावी आणि प्रचाराला लागावं. हत्या आणि कबुतरांसाठी मुख्यमंत्री बैठक घेतात, मात्र पुण्यामध्ये मुलींचं जे प्रकरण झालं, जातीवाचक शिवीगाळ, त्यामध्ये कुठलेही गंभीरपणे दखल घेतली जात नाही. ते मी असं म्हणेन हे दुर्दैव आहे की एक प्रकरण आपल्याला लक्षात येते. मी आत्ता गेल्या 8-10 दिवसामध्ये 12 प्रकरणं हँडल करतोय की ज्याच्यामध्ये पोलीस FIRच नोंदवायला तयार नाही आहेत. आणि मला असं दिसतंय की मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळ यांचं पोलीस डिपार्टमेंट ऐकतच नाही आहे. एका ज्या अर्थी पोलिसांची एवढी हिंमत होते की लेखी देतात, पुण्याच्या प्रकरणामध्ये त्यांनी लेखी दिली आणि दुसऱ्या बाजूला सुप्रीम कोर्टाचा निर्णय आहे की तुमच्याकडे कोणी FIR करायला आलं तर तुम्ही FIR नोंदवा, त्याची चौकशी करा आणि मग तुम्हाला वाटलं कोणाला अरेस्ट करायचं असेल तर अरेस्ट करा. हे जे पोलीस डिपार्टमेंटने मनमानी पोस्टिंग्सच्या स्वतःच्या करून घेतलेल्या आहेत, या मनमानी पोस्टिंगच्यामुळे
ही एका प्रकारचं सरकारच्या विरोधात बंड आहे असं मी त्या ठिकाणी मानतोय की आम्ही सुप्रीम कोर्टाने तुम्हाला हे नाही सांगितलं की ज्या आरोपींची नावं येतील त्यांना अरेस्ट करा, असं नाही सुप्रीम कोर्टाने सांगितलं. सुप्रीम कोर्टाने सांगितले की जो कोणी कंप्लेनंट असेल त्याचा FIR तुम्ही नोंदवा, त्याला जे म्हणणं आहे ते तुम्ही नोंदवून घ्या आणि त्याच्यानंतर तुम्ही इन्व्हेस्टिगेट करा त्याच्यामध्ये, आणि मग दिलेली माहिती खरी असेल तर मग तुम्ही असणार त्याच्यावरती कारवाई करा. हे पूर्णपणे मंत्रिमंडळाचा अपयश आहे असं मी त्या ठिकाणी म्हणणार आहे. हे जे चॉईस ऑफ पोस्टिंग्स, नातेवाईकांच्या पोस्टिंग्स, मर्जीतल्यांच्या पोस्टिंग्स, याच्या नादामध्ये जे लागलेले आहेत, त्या नादामध्ये लागलेले असताना पोलीस आता उत्मातावरती उतरलेले आहेत की आम्ही इन्व्हेस्ट केलेलं आहे, आम्हाला रिटर्न आल्याशिवाय आम्ही आता थांबणार नाही. हे एका दृष्टीने बंड आहे असं मी त्या ठिकाणी मानतोय. ह्यालाच पुण्यामधलीच घटना कोथरूडमध्ये ते सांगतायत की 4 भिंतीच्या आत झालं म्हणून गुन्हा नोंदवत नाही आणि ते अॅट्रॉसिटी होत नाही, आणि ते एकनाथ खडसेच्या जावयावर 4 भिंतीच्या आतमध्ये झालेलं दरवाजा उघडून आतमध्ये जाऊन गुन्हा नोंद केलेला. बरोबर आहे. त्याचे मोबाईल जप्त केले, कम्प्युटर जप्त केले, अशी चौकशी विरोधाभास वाटत नाही. विरोधात म्हणतो मी म्हटलं ना तुम्हाला की हा सरळ पोलिसांचा एक प्रकारचा बंड आहे, उत्मात आहे की तुम्ही कोण आहात, तुम्ही कोणीच नाही आहात. त्यांनी मुख्यमंत्र्याला चॅलेंज केलेलं आहे, मंत्रिमंडळांना चॅलेंज केलेलं आहे की हू आर यू. आम्ही तुमच्या मेहरबानीवरती नाही आहोत, आम्ही आमच्या मेहरबानीवरती आहोत. त्याच्यामुळे आमची मेहरबानी जोपर्यंत आहे तोपर्यंत आम्ही आम्हाला जसं पाहिजे तसं वागू, तुम्ही आमच्या विरोधात वागून दाखवा असं चॅलेंज त्यांनी केलेलं आहे. पुन्हा कांगावा करायला तयार, आणि त्याला जे अधिकारी 2 आले ते अधिकारी कोणाच्या वतीने येतात तर शासनाच्या वतीने येतात. व्हीव्हीपॅट आता वापरण्यात येणार नाही स्थानिक स्वराज्याच्या निवडणुकीमध्ये. मी जसं म्हणालोय ना की पॉलिटिकल पॅरालिसिस झालेलं आहे, आमच्याशिवाय त्याच्या विरोधात कोणी लढणार नाही किंवा ती मागणी करणार नाही, किंवा तुम्ही म्हणा ना व्हीव्हीपॅट आम्ही इलेक्शनमध्ये भाग घेत नाही, बायकॉट. व्हीव्हीपॅट आणा, आम्ही इलेक्शनमध्ये भाग घेतो. तुमच्याकडे व्हीव्हीपॅट नाही ना, बॅलेटवरती या. आणि सुप्रीम कोर्ट असं म्हणतंय की व्हीव्हीपॅट हे कंपल्सरी आहे. तरी निवडणूक आयोग अशा रीतीने कसं निर्णय काय मला मी जसं म्हणालो की ॲडमिनिस्ट्रेशन जे आहे ते आता म्हणते आम्हाला जसं पाहिजे तसं आम्ही करणार. थोडक्यात बंड आहे ते. हे विरोधक नुसते निस्तेज कुठे चित्रात हे कुठे चित्रातही नाही, कोण विचारायचंही नाही. वारकरी आणि भक्तगण जे होते त्या सगळ्यांचं होतं की मंदिरं ही खुली केली पाहिजेत, जशी बाजारं खुली आहेत तशी मंदिरंही खुली केली पाहिजेत. आणि कोणीच लढायला तयार नव्हतं. आम्ही म्हटलं आम्ही लढायला तयार आहोत, आम्हाला काही फरक पडत नाही त्या ह्याच्यामध्ये. तेव्हा पंढरपूरचं मंदिर, तुकाराम महाराजांचं मंदिर असताना हे उघडं झालं पाहिजे. हा माझा एक लढा नाही, पाहिजे 4 ठिकाणी झाले त्या काळामध्ये. खोलेश्वरांचं जे आहे खोलेश्वर मंदिर जे आहे ते खोलेश्वर मंदिराचंही झालं अकोल्यामधलं. त्याच्यानंतर बुलढाण्याला आहे तेही झालं, आणि एक जळगावला आहे तिथलंही असं झालं. तिथल्या कोणी असणारं केस केली नाही, पण पंढरपूरमध्ये केस झाली आमच्यावरती. ठीक आहे, आम्ही आता फेस करू. काही कार्यकर्त्यांनी पोस्ट केली की समन्स निघालाय, भाग्य समजते तुमच्याबरोबर त्यांना कॉरिडॉरला होणारा विरोध योग्य वाटतोय का?
कारण 50 वर्षा पुढच्या भविष्याच्या दृष्टीनं ती त्यांचं नियोजन चाललेलं आहे. ते माझं म्हणणं असं आहे की त्यांच्याशी तुम्ही बोललं पाहिजे. त्या ह्याच्यामध्ये त्यांचं योग्य कॉम्पन्सेशन ते आहे ते तुम्ही दिलं पाहिजे. तुमचा हा जो प्लॅन आहे तो प्लॅन तुम्ही रस्ता बांधताय, तुम्ही काही तिथे सोयी करत नाही आहात. एक लक्षात घ्या. येणाऱ्या भक्तगणांच्या सोयी जर असत्या तर मी समजू शकलो असतो. आता तिथला जो कॉरिडॉर जो आज चाललेला आहे तो रस्त्याचा कॉरिडॉर आहे, 6 पदरी. तो 6 पदरी अजून 1 किलोमीटर लांबही जाऊ शकतो नुसता रोड असेल तर. नाही, रोड नाही. मंदिर परिसरातलं जिथून आपल्याला आज जाऊ दिलं नाही, गर्दी होते हे बरोबर आहे. माझं म्हणणं असं आहे त्याच्यामध्ये. पण सगळ्यात मोठा जो आहे तो तिथला 6 पदरी रस्ता जो आहे 150 मीटर काय ते रुंदी दोन्ही बाजू. हा, त्या रस्त्याचं जे आहे त्याला विरोध मोठ्या प्रमाणात आहे. म्हणजे मला वारकऱ्यांकडून माहिती आहे ती सगळ्याची. त्यांचं म्हणणं असं आहे की येस तुम्हाला नंतर एक 15-1 वर्षानंतर आज जी 15 लाख 20 लाखाची गर्दी आहे ती अजून त्याच्यामध्ये वाढेल. नाही हे चुकीचं म्हणणं असं म्हणणार नाही. पण मग तुम्हाला तिथले सगळे जे स्टेक होल्डर्स आहेत त्यांच्याशी तुम्हाला विश्वासात घेतलं पाहिजे. तुम्ही पाठिंबा देणार त्यांना? ते तुम्ही प्लॅन तयार अगोदर करताय आणि मग चर्चा करताय. तो प्लॅन तयार करण्याच्या अगोदरच तुम्ही जर चर्चा केली असती तर मग ह्या ज्या शंका आशंका ज्या आहेत की ह्यांना जागा जी आहे ती रस्त्यासाठी पाहिजे की येणाऱ्या वारकऱ्यांच्या सोयीसाठी पाहिजे, तर हा वाद सुरुवात झालाय. आपण पाठिंबा साहेब, देणार? आपण आता त्यांना त्यावेळेस तुम्ही जसं मंदिर मंदिर खुलं करण्यासाठी हे केलं. आंदोलन केलं होतं, तर आता मंदिर चालू झालेलं आहे, आपण दर्शनाला जाणार आहे. जाऊन येऊनच असतो मी, त्याच्यामुळे काही नवीन नाही. कॉरिडॉर बाधितांना तुम्ही पाठिंबा देणार का? हे कायदेशीर काही मदत करणार का त्यांनी? ते आम्ही अजून त्याच्यावरती भूमिका घ्यायची ठरवलेली नाही. पण भेटले तर या ह्याच्यामध्ये आम्ही हे करू त्यांच्याशी.